नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या एका मिनी व्लॉगमध्ये। मंडळी, आज आहे रविवार आणि रविवारची सुंदर सकाळ। सकाळी मिठूने ओरडाआरडी सुरुवात केली होती म्हणून पहिले उठून त्याला पेरू दिला। नंतर म्हटलं आता ब्रेकफास्टसाठी काय बनवावं विचार करत होते, तर रात्री इडलीचं पीठ घेऊन आले होते। म्हटलं ठीक आहे, चला झटपट असे कांदा टमाटर घालून उत्तपम बनवूया आणि चव पण छान लागते, झटपट पण होतात, टेस्टी पण असतात। आणि सकाळी सकाळी असा नाश्ता असला तर हेवी नाश्ता केलेला बरा, म्हणून मग उत्तपमच बनवायचा विचार केला। मग काय कांदा टमाटर हे मी मशीनमधून बारीक करून घेतलं। नंतर थोडीशी कोथिंबीर होती ती चिरून घेतली आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं आणि पीठ छान एकजीव मिश्रण करून थोडा वेळ भिजत ठेवलं, म्हणजे जेणेकरून कांदा त्याच्यानंतर टमाटर कोथिंबीर या सगळ्यांचा स्वाद त्या पिठामध्ये उतरेल त्याच्यासाठी। नंतर विशालला म्हटलं चटणी बनवायची आहे नारळाची, तर नारळ मला फोडून द्या। मग विशालने मला नारळ म्हणजे फोडून कट करून दिला आणि मग मी मस्त चटणी वाटून घेतली। चटणीमध्ये नारळ म्हणजे ओला नारळ, त्याच्यानंतर लसूण, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ असं हे सगळं मिश्रण वाटून घेतलं। नंतर तवा छान तापला होता। तवा तापल्यानंतर लगेचच मग त्याच्यावरती उत्तपम बनवायला सुरुवात केली आणि पिठाचा रंग तर असा भारी दिसत होता, रेड कलर मस्त दिसत होतं। व्हाईट मध्ये हे सगळं मिश्रण जेव्हा दिसतं तेव्हा खरंच त्याचा रंग खूप छान दिसतो। आणि मग उत्तपम पण हे दोन्ही साईडनी छान भाजून घेतले आणि पटापट होतं ते, छान होतं ते, झटपट असा नाश्ता हा बरा असतो सकाळच्या वेळेला। आणि मग म्हटलं चला आता नाश्त्याला सुरुवात करू। अशा प्रकारे सगळे मी जे उत्तपम होते ते बनवून घेतले, सोबत चटणीला पण फोडणी देऊन घेतली आणि छान असं ताट तयार केलं। मी आणि विशालने एकत्रच एका ताटामध्ये जेवण म्हणजे नाश्ता केला आणि खरं सांगते खूप छान झाले होते उत्तपम। विशालला तर खूप आवडले होते, विशाल बोलत होते झटकापट मस्त झाला हा नाश्ता। आणि नंतर मग माझ्या नवऱ्याने मला प्रेमाने घास भरवला आणि मग तर काय 4 चांदच लागले माझ्या सकाळच्या नाश्त्याचे असं। आणि मजा आली दोघांनी एकत्र बसून, असं खूप दिवसानंतर आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि सगळेच उत्तपम जे बनवले होते ते पटापट संपून गेले आणि अशी काय मस्त सकाळच्या नाश्त्याची मजा आली। तर तुम्ही हे ऑनियन उत्तपम बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। आणि हो, तुमच्या नवऱ्याला पण असं प्रेमाने घास भरवायला सांगा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आणि कसं म्हणजे एकदम छान वाटत असेल तर। मंडळी, व्हिडिओ इकडेच एंड करते, बाय।